हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आशा करते तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आता वाजलेत सकाळचे 6 आणि म्हटलं आधी ब्रश करून घ्यावं। आणि काल रात्री मी तेल लावल्यामुळे माझा चेहरा खूप असा तेलकट झालेला होता, तर अगोदर असं फेस वॉश करून घेतलं। मसाज करून घेतली आणि चेहऱ्यावर पाणी मारल्याशिवाय आपली झोपच नाही जात। तुमच्यासोबत पण असंच होतं का? सकाळी सकाळी खूप झोप येते आणि उठा नाही वाटत, पण टिफिनमुळे आपल्याला उठावंच लागतं। तर असं काही बाहेरचं वातावरण झालेलं होतं आणि फ्रेश झाल्यानंतर मी 1 ग्लास पाणी पिऊन घेतलं आणि नंतर लागले आपल्या कामाला। नंतर पीठ मळून घेतलं आणि आज करायची होती मला भेंडीची भाजी। तर मी सगळं काही शूट नाही केलं, जेवढं केलं आहे मी तेवढं तुमच्यासोबत शेअर करते आहे। आणि इकडं बघा सौदीमध्ये कशी छोटी छोटी भेंडी भेटते, तर मला कापायला खूप खूप टाईम लागला। आणि माझा टिफिन रेडी झाला। मग नंतर मी असा मिस्टरचा टिफिन असा भरून दिला आणि ते गेले, ते 7:30ला जातात सकाळी। आणि मग नंतर चहा केल्यानंतर मग असं निवांत सगळं टिफिन झाल्यानंतर मी चहाच घेतली नव्हती। मग टिफिन झाला आणि निवांत चहा घेतली। टी व्ही बघत बघत मी थोडा वेळ अशी बसले आणि नंतर अशी चहा घेऊन घेतली। मग नंतर असा खूप पसारा पडलेला होता किचनमध्ये। म्हटलं अगोदर सगळं किचन साफ करून घ्यावं आणि किचनमधलं सकाळीच काम आवरून घेतलं तर सगळा दिवस आपला छान जातो। मग मी सगळे भांड्यांचं सगळं खरकटं काढून घेतलं आणि सगळे भांडे असे साफ करून घेतले। किचन साफ झालं की आपलं सगळं अर्धं काम आवरून जातं। तर आता पलक पण झोपलेली होती, म्हटलं ती उठेपर्यंत जेवढं काम माझ्याकडून आवरता जाईल मी तेवढं आवरून घेते। आणि तेवढं मी आवरून घेतलं आणि पलक उठल्यानंतर म्हटलं तिच्यासोबत आपल्याला टाईम स्पेंड करता येईल। मग ती उठल्यानंतर ती म्हणते मम्मा माझ्यासोबत खेळ आणि इथं बस, तर काम सोडूनच बसावं लागतं। तर म्हटलं अगोदर सगळं काम करून घ्यावं आणि तिच्यासोबत टाईम घालवावा। तर अशी पटपट अशी मी भांडे घासून घेतले। तर बाकी आता माझी फक्त आंघोळ बाकी आहे आणि कपडे आणि फरशी। कपड्यांचं तर काही टेन्शन नाही आहे, कारण मशीन असल्यामुळं। पहिले तर अगोदर मी पुण्याला राहत होते, तर माझ्याकडं काही कपड्यांचं मशीन नव्हतं। तर इथं गॅलरी नसल्यामुळे इथं कोणत्याच घराला असं गॅलरी नाही आहे, कारण इथं तापमान खूप आहे आणि आता आपल्याकडं पाऊस पडतो आहे, तर इथं असं खूप उन्हाळा आहे। तर नेहमीच म्हणजे दिवसभर इथं AC लावून ठेवावं लागते, कारण AC बंद असली ना खूप असं गरम होतं आणि असं घाम येतो। आपल्या भारतामध्ये उन्हाळा वेगळा आणि इथं उन्हाळा एकदम असं खूप तापमान येतं। तर मशीनमध्ये ना असं कपडे एकदम असे पिळून निघतात, तर वाळायला पण काही टेन्शन नाही आहे। म्हणजे घरात पण बेडरूममध्ये पण वाळत घातले ना कपडे, तर ते ACच्या हवेने आणि गरमीमुळे तर वाळूनच निघतात, म्हणजे लगेच वाळून जातात। तर मी आता इथं किचन साफ करून घेतलं आणि त्याचबरोबर मी गॅस पण घासून घेतला। म्हणजे किचनचं सगळं आवरल्यानंतर आपल्याला किचनमध्ये परत काम करायला यायचं टेन्शन नाही राहणार, म्हणून एकदाच सगळं करून घेतलं। आणि मग नंतर आंघोळ करून घेतली, कारण तेल लावल्यामुळे ना मला असं वाटत होतं मी कधी आंघोळ करते आणि कधी नाही। तर एकदम केस असे छान धुवून घेतले आणि आता आंघोळ झाली आहे माझी आणि म्हटलं आता केस पण पुसून घ्यावे। तर मी ते हेअर ड्रायर नाही वापरत, कारण खूप इथं तापमान आहे ना, त्याच्यामुळं ती गरम असतं आणि त्याने केस पण खराब होतात। तर म्हटलं असंच हळूहळू पुसून घ्यावे आणि केस पण असे लवकर वाळून जातात। हिवाळ्याचंच फार टेन्शन येतं, कारण हिवाळ्याचं खूप थंडी आणि केस पण धुवायचा खूप कंटाळा येतो। उन्हाळ्याचं काही नाही वाटत। आणि थोडंसं मॉइश्चरायझर लावून घेतलं। कामाबरोबर आपण आपल्या चेहऱ्याची पण काळजी घेतली पाहिजे। आणि केस ओले असल्यामुळे मी सगळे विंचरून नाही घेतले, कारण
केस सगळे असे सुकल्यानंतरच केस छान असे विंचरता येतात आणि केस विंचरताना असे खालून सुरुवात करायची, कारण केस जास्त गळत नाही. गुड मॉर्निंग. हाय, हाय. कशी आहात? तर पलक उठली होती आणि तिचा ब्रश केला आणि तिचं मी सगळं असं आवरून दिलं आणि सगळं काम आवरल्यानंतर म्हटलं निवांत वेळेत त्यांना देवपूजा करून घ्यावी. आणि सगळं काम झाल्यानंतर देवपूजा करायला पण असं निवांत वेळ भेटतो आणि टेन्शन नाही राहत आपलं हे काम बाकी आहे ते काम बाकी आहे. म्हणून मी असं छान वेळेत देवपूजा करून घेतली. आणि देवपूजा झाल्यानंतर आहे ना घरात असं छान प्रसन्न आणि शांत वाटतं. तर तुम्हालाही तसंच वाटत असेल, कारण सगळ्यांच्याच घरामध्ये देव असतात आणि देव इथे ना मी म्हणजे देवघर काही आणू नाही शकले, कारण अगोदर होतं माझ्याकडं देवघर, पण फ्लाईटमध्ये फक्त आम्हाला 30 किलोचं लगेज होतं. म्हणजे आपण एका बॅगमध्ये 30 किलोच सामान आणू शकतो. तर असं मोठ्या वस्तू आम्ही काहीच नाही आणल्या आणि देव पण असं बॅगमध्ये असे कपड्यामध्ये घालून आम्ही आणलेले होते. आणि मला 1-2 दिवस तर देव मी घरात लावलेले नव्हते ना, तर मला अजिबात करमत नव्हतं. असं उन्हाळ वाटायचं, म्हणजे असं काहीतरी सुटल्यासारखं वाटायचं. म्हटलं अगोदर देव मी 1-2 दिवसांनीच लगेच देवाची सोय करून घेतली आणि देवपूजा माझी करून झालेली आहे आणि मन प्रसन्न वाटते. आणि मला धूप खूप आवडतो, कारण धूप लावल्यानंतर आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाते आणि घरात पण प्रसन्न वाटतं आणि मन एकदम शांत होतं. तर आहे ना सकाळी उठल्यानंतर पलक पण झोपलेली होती, तर म्हटलं ती उठल्यानंतरच बेडरूम आवरून घ्यावी. तर ती उठली आणि तिचं ब्रश वगैरे करून घेतलं, देवपूजा करून घेतली. मग नंतर बेडरूम आवरायला घेतली आणि आपण बेडरूमला हात लावेपर्यंत, बेडरूमचा पसारा आवरेपर्यंत बेडरूम ही तशीच असते. आणि सकाळी असा पसारा होऊन जातो बेडरूममध्ये, तर सगळं तिथल्या तिथंच असतं. तर म्हटलं किचनमधलं आवरलं तर बेडरूम पण आवरून घ्यावी. आणि पलक पण TV बघत होती, तर म्हटलं सगळं असं पटपट असं आवरून घ्या म्हणजे ती निवांत आहे. तर आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि सगळे असे जिथल्या तिथे असे कपडे ठेवून घेतले आणि बेडशीट पण असं व्यवस्थित टाकून घेतलं. आणि घरात लहान मुलं असले तर बेडशीट पण असं खेळायला लागले तर लगेच ते जमा होऊन जातं, तर ते आपल्याला दिवसातून ते आवरावंच लागतं 1-2 वेळेस. तर ते पण मी असं आवरून घेतलं आणि घरातली सगळे कामे अशी व्यवस्थित असली तर आपला दिवस पण चांगला जातो. तसंच मी सगळं असंच आवरून घेतलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मला नक्की कमेंट करा, म्हणजे तुमच्या कमेंटमुळे मला व्हिडिओ करायला उत्साह मिळेल आणि माझी हिंमत पण वाढेल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.